असलेले आपले सर्व ठेकेदार बांधव म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत, सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत, पालघरपासून नांदेडपर्यंत सर्व ठेकेदार बांधव आज आपल्या अधिवेशनासाठी उपस्थित राहिले. त्यांचे ठेकेदार आपल्या राज्य ठेकेदार संघटनेच्या वतीने मी आधी पहिले आभार व्यक्त करतो. तसेच या अधिवेशनासाठी यजमानपद भूषवलेल्या ठाणे जिल्ह्याने जी चांगली आणि नेटकी व्यवस्था केली त्याबद्दल सुद्धा आपल्या राज्य संघटनेकडून त्यांचे खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमाला आता उपस्थित असलेले पत्रकार बांधव त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करतो. आणि यानंतर पत्रकार परिषद होईल, त्याच्यानंतर सन्मान पत्र वाटपचा कार्यक्रम होणार आहे. आज जे अधिवेशन या ठिकाणी भरवलेलं आहे, नक्की तुमचं या मागचं या अधिवेशन आणि संघटनेच्या माध्यमातून काय याचा हेतू होता आणि तुमच्या शासनाकडे काय मागण्या आहेत? बघा, मी बाळासाहेब जाधव, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा ठेकेदार संघटना महाराष्ट्र राज्य. आज या ठिकाणी कल्याण येथे आमचे राज्यस्तरीय महाअधिवेशन संपूर्ण राज्यातील ठेकेदारांनी या ठिकाणी भरवलेले आहे. या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातून जलजीवन मिशनची कामे करणारे सर्व ठेकेदार उपस्थित आहेत. आणि गेल्या साधारण 1.5-2 वर्षापासून जलजीवन मिशन योजनेला शासनाकडून ना केंद्र सरकारकडून निधी येत आहे ना राज्य सरकारकडून निधी येत आहे. त्याच्यामुळे सर्व कंत्राटदार आर्थिक संकटात सापडलेत आणि त्यामुळे हे आजचं राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी होत आहे. अडचण काय निर्माण होते जे ग्राउंड लेवल? आता महाराष्ट्र राज्यात साधारण 52,000 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्यापैकी 26,000 योजना ह्या 100% पूर्ण करून ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा आमच्या ठेकेदार बांधवांनी सुरू केलेला आहे. आणि 8,000 कामं ही 75 ते 90% पूर्ण झालेली आहेत. आणि अजून 8,000 कामं ही 50 ते 75% पूर्ण झालेली आहेत. आणि जी उर्वरित कामे आहेत ती 50%च्या आत आहेत. आमचं शासनाला विनंती याद्वारे अशी होती की जी कामं आम्ही करून ठेवलेत त्या कामांचे आम्हाला देयकं तुम्ही द्या. आम्हाला आतापर्यंत फक्त 50 ते 60%च देयकं हे आम्हाला मिळालेले असल्यामुळे आमची सगळे ठेकेदार बांधव हे आर्थिक अडचणीत सापडलेत. आम्ही सदरची कामे करताना बँका असतील, खाजगी सावकार असतील किंवा सोने नाणे गहाण ठेवून आमच्या लोकांनी कामं पूर्ण केले. आमची मागणी ही फक्त जे कामं पूर्ण केले त्याचे देयकं आम्हाला द्या. ते देयकं साधारण आमचे 7,500 ते 8,000 कोटी रुपयाचे देयके मार्च अखेर प्रलंबित आहेत. शासनाने मिनिमम तेवढे तरी देयकं आम्हाला द्यावेत, म्हणजे उर्वरित जी कामं आहेत ती आम्हाला पूर्ण करता येतील. आणि आमचा जो ठेकेदार या ठिकाणी आर्थिक संकटात सापडला आहे, जो आता आत्महत्येच्या टोकापर्यंत आला आहे, तो पण याच्यातून बाहेर पडेल. सध्या जो काम बंद आंदोलन चालू आहे त्या काम बंद आंदोलनाची शासनाने दखल घेतली आहे की नाही, किंवा घेतली नाही त्याचं पण कारण काय असेल? साहेब, या बाबतीत आम्ही बऱ्याच वेळा आमची महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेची कोर कमिटी असेल, यांनी मंत्री कार्यालय असेल, मंत्रालय असेल किंवा प्रधान सचिव कार्यालय असेल किंवा अभियान संचालक कार्यालय असेल जलजीवन मिशनचे, तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला, प्रत्यक्ष भेटी घेतल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही विनंत्या केल्या की साहेब काहीही करून आम्हाला निधीच्या बाबतीत तरतूद करून द्या. परंतु आम्हाला फक्त आश्वासनं मिळत गेले आणि ठोस असा कुठलाही निर्णय त्यामध्ये झालेला नाही. आजपर्यंत तुम्ही जर बोलता तर हर घर जल हर घर नळद्वारा शासन असतील, राज्यकर्ते असतील, प्रत्येकाला नळाद्वारे पाणी देण्याचं आश्वासन देत आलेलं आहे. परंतु ते काम करत असताना तुमच्या ठेकेदारांचा अन्याय झाला आहे, तर तुमच्या नक्की या संघटनेच्या माध्यमातून पुढील दिशा काय असते? साहेब, काय झालं, आता मी या बाबतीत 15 आम्ही जो पत्रव्यवहार केलेला होता किंवा शासनाला वेळोवेळी भेटलो होतो, त्यांनी आम्हाला काही असे आश्वासनं दिले होते की एवढ्या दिवसामध्ये निधी येईल, एवढ्या दिवसामध्ये तुमच्या समस्या सुटतील. परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत थांबलो. आता ह्या वेळचा 2026चा उन्हाळा पण चालला, त्यामुळे आम्ही 15 एप्रिल 2026 पासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन पुकारलेलं होतं. आणि याची शासनाला आम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हा परिषदेचे, यांना आम्ही कामबंद आंदोलनाच्या निवेदनं दिलेत. परंतु शासनाने त्याचीही कुठली गंभीर दखल न घेतल्यामुळे आता साधारण 1 महिन्यानंतर आम्हाला हे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याची वेळ आली.
यानंतर पुढचं काय दिशा असणार आहे? आता यानंतर आम्हाला आताच समजलं आहे की काहीतरी अंशतः निधी हा केंद्राकडून राज्य सरकारला प्राप्त होतोय. तो पण उडत समजलं, आम्हाला काही कन्फर्म न्यूज नाही. परंतु असा तुटपुंजा निधी घेऊन ना आमचे कामं पूर्ण होणार आहेत, ना ठेकेदार आर्थिक संकटातून बाहेर पडणार आहे. तर आम्हाला जोपर्यंत 100% जे कामं केलेले आहेत त्या कामांचे देयके पूर्ण मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहील. काय सांगाल? मी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राट ठेकेदार संघटनेचा उपाध्यक्ष. आता जसे अध्यक्षांमध्ये बोलले त्याप्रमाणे आम्ही यापुढे जसे की गेले 1 महिने झाले आमचं काम बंद आंदोलन चालू आहे. त्याच्यानंतर आमची शासनाने दखल घेऊन आम्हाला वेळ दिली होती, पण त्यामध्ये कुठली ठोस पर्याय आम्हाला मिळालेले नाही. तर याच्यामध्ये जे पर्याय शासनाकडून जास्तीत जास्त क्लिअर करता येतील याच्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा पाठपुरावा घेणार आहे. त्यामध्ये आमचे मुदतवाढ असेल, लोकप्रतिनिधीचा विषय असेल, दंड असतील, त्यानंतर आमच्या ज्या इम्युनिटी किंवा सिक्युरिटी परत घ्यायचे असतील त्याच्याबाबत पुन्हा आम्ही शासनाला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की जेणेकरून हे मुद्दे जर क्लिअर झाले तरी देखील आम्हाला थोडंफार त्याच्यामधून रिलीफ मिळेल आणि आम्हाला पुढे काम करण्यासाठी जो निधी उपलब्ध करून द्यायचा आहे शासनाने तो लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी आमचं हे काम बंद आंदोलन पुढे सुरू राहणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या काही या आपल्या सरकारच्या आधिपत्याखालच्या आहेत, ज्या राज्य शासनाच्या लेवलाच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या तर आम्हाला त्याच्यामध्ये पुढे मार्ग पण निघेल. जसं की आमचे दरवाढ असतील, काही मुदतवाढ असेल, अशा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर आम्हाला बरं पडेल. निधी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा. केंद्रावर आपण बोलतो. मी पाटील, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे सचिव. आज या कल्याण भिवंडी रस्त्यावर भिवंडी तालुक्यातील रांजणेली या ठिकाणी या संघटनेचे महाअधिवेशन आज संपन्न झालेले आहे. या महाअधिवेशन घेण्याचं कारण असं आहे की गेल्या 3 वर्षापासून जलजीवन मिशन अंतर्गत कामांना निधी येत नाही, तसेच कामासंबंधी अनेक अडचणींवर शासन काही लक्ष देत नाही. शासनाच्या उदासीन धोरणाविरुद्ध दाद मागण्यासाठी आणि त्याच्यावर काहीतरी योग्य विचारमंथन होण्यासाठी हे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आज सगळे कंत्राटदार बंधू इथे येऊन त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि शासनाला न्याय किंवा शासनाविरुद्ध दाद मागण्यासाठी काय एक वेगळे आम्ही ठराव पारित करून शासनाला जागा आणण्यासाठी आम्ही ठराव पारित केलेले आहेत. तसेच गेल्या 15 एप्रिलपासून आमचं जे काम बंद आंदोलन आहे ते आंदोलन यापुढे आम्ही असं चालू ठेवणार आहोत. हाही ठराव पास झालेला आहे, कारण गेल्या 15 एप्रिलपासून आम्हाला वाटत होतं की शासन काहीतरी निधी मार्चच्या अखेरीस आम्हाला देईल, परंतु तो निधी काय न आल्याने आमच्यामध्ये निराशा आलेली आहे आणि आम्ही प्रचंड आर्थिक हालाखीत असून आम्हाला काम बंद आंदोलनाशिवाय आमच्या हातात काही राहिलेलं नाही. मी भगवान भोयर, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष. आज महाराष्ट्र राज्याचा महाअधिवेशन आज आपल्या ठाणे भिवंडी कल्याण या रोडवर झालेलं आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातले सर्व ठेकेदार बंधूंनी सहभाग घेतला आणि आपल्याला होणारा त्रास आपण जे सर्व ठेकेदारांनी आज शासनाची एवढी कामं केलेली देयक थकल्यामुळं त्यांच्यावर उपासमाराचे पाले आलेले आहेत. आमच्या सरकारकडे एकच मागणं आहे का ज्या योजना अर्धवटे किमान 50-60% शासनाने आम्हाला काम करण्यासाठी पेमेंट दिलेले आहे. आमचा पेमेंट हा पूर्ण मिळाल्यानंतर शासनाच्या पूर्ण योजना आम्ही प्रत्येक गावामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि प्रत्येक घरोघरी नल जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे स्वप्न आहे हर घर जल असा हा त्यांचा स्वप्न पूर्ण सहकार्य करू असं पूर्ण ठेकेदारांची इच्छा आहे. पण ठेकेदारांची उपासमाराची पाले आल्यामुळं तर ती योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं ही आमची शासनाकडे एक मागणी आहे. नमस्कार, मी कल्पेश केने, ठाणे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्राचे शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना. आम्ही शासनाकडे हे अधिवेशन भरलं, या अधिवेशनानं भिवंडी तालुक्यामध्ये अधिवेशन भरलं, या अधिवेशनामार्फत मागणी करत आहोत की जर आपली जी योजना आहे जल जीवन मिशन ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची दोघांची मिळून योजना आहे. केंद्राचा वाटा 50%, राज्याचा वाटा 50%. राज्य सरकार थोडे
थोडे तुडपुंचे पैसे आम्हाला देत आहे, परंतु केंद्राचे पैसे आम्हाला जवळजवळ 25 ते 28 महिने झाले केंद्राचे पैसे मिळाले नाही. ते केंद्राचे पैसे मिळाले तर या योजना 100% पूर्ण होतील आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की हर घर जल जल से नल हे आम्ही पाणी द्यायला तयार आहोत. परंतु आज 25 महिन्यापासून आमचे पैसे 1 कोटी 1.5 कोटी असे प्रत्येक ठेकेदाराचे बाकी असे 8,000 रुपये कोटी रुपये पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकी आहे. जर ते मिळाले लवकरात लवकर मिळाले तर या योजना 100% पूर्ण होतील आणि मोदी साहेबांचं 100% पूर्ण होईल. परंतु 28 महिन्यापासून आमच्याकडे शासनाने आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे हे योजना रखडलेल्या आहेत. या ठेकेदाराचा याच्यापैकी कोणताही दोष नाही, परंतु ग्रामीण जनतेला जर पाणी द्यायचं असेल शासनाने प्रशासनाने आणि ठेकेदारांना हे विश्वासात घेऊन कामं पूर्ण करण्याकडे लक्ष देण्यात यावी आणि कामं पूर्ण करणारा पूर्ण ठेकेदार बाधित आहेत आणि काम करण्यासाठी तयारीसुद्धा आहे. परंतु शासनाने पैसे न दिल्यामुळे ठेकेदार काम करत नाही. म्हणून शासनाला इशारा आहे की लवकरात लवकर आमचे पैसे निधी आम्हाला देण्यात यावा, आम्ही काम पूर्ण करू आणि जनतेला पाणी सुरळीत पाजू. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.